पुरं हो 10वी नंतर काय करावं यासाठी मी तुम्हाला सोपा मार्ग सांगतो, त्या मार्गाचा वापर करा. तो मार्ग म्हणजे 11वी आर्ट्स शाखेला 11वी कला शाखेला ॲडमिशन घ्या. 11वी आर्ट्स आणि 12वी आर्ट्स हे पूर्ण करताना तुमचे आता 2 वर्ष असतात. हे 2 वर्ष असताना तुम्ही पोलीस भरती, आर्मी, अग्निवीर, SRPF, CRPF, BSF, RPF या सर्व नोकऱ्यांची तयारी करायची आहे. सोबतच रेल्वे विभाग केंद्र सरकारचा हे देखील मोठ्या प्रमाणात दरवर्षी जाहिराती काढते, ज्या नोकऱ्यांची देखील तयारी करायची आहे. न्यायालयाच्या नोकऱ्यांची देखील तयारी करायची आहे. आणि त्याहीपेक्षा आपलं महाराष्ट्र सरकार दरवर्षी क आणि ड संवर्गाच्या मोठ्या प्रमाणात जाहिरातीच्या माध्यमातून जागांची भरती काढत असते. त्या देखील नोकऱ्यांची आपल्याला तयारी करायची आहे. इतर डिपार्टमेंटच्या नोकऱ्यांची देखील आपल्याला तयारी करायची आहे. म्हणजे या सगळ्या नोकऱ्यांची तयारी आपल्याला 11वी 12वी आर्ट शिकतानाच करायची आहे. 11वी 12वी आर्टमध्ये तुम्ही सहजपणे पास होता, तुम्हाला जास्त तिथं वेळ देण्याची गरज पडत नाही. त्यामुळे 11वी 12वी आर्ट शिकता शिकताच तुम्ही या सगळ्या नोकऱ्यांची तयारी करा. आणि 11वी 12वी आर्टमधून पास झाल्यानंतर लगेच तुम्ही या सगळ्या परीक्षांची तयारी करून तुम्ही या परीक्षांमध्ये सहजपणे यशस्वी होता. 11वी 12वी पूर्व या परीक्षांमध्ये आतापर्यंत मोठ्या प्रमाणात यशस्वी झालेले आहेत आणि 11वी 12वी पूर्व मोठ्या प्रमाणात यशस्वी होतात का, तर या ज्या काही नोकऱ्या आहेत त्या नोकऱ्यांची जे काही परीक्षा आहेत त्या परीक्षांचे जे काही पेपर आहेत त्या पेपरमध्ये जे काही प्रश्न आहेत ना ते सगळे प्रश्न या 11वी 12वी आर्ट शाखेतील पुस्तकांमधलेच असतात. हो, त्या पुस्तकांमधलेच प्रश्न असतात. म्हणजे काय, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, भूगोल हे जे काही विषय आहेत या कला शाखेचे आर्ट शाखेचे या सगळ्या पुस्तकांमधलेच प्रश्न या परीक्षांच्या पेपरमध्ये असतात. त्यामुळे 11वी 12वी आर्ट शाखेचे पूर्व या परीक्षांमध्ये सहजपणे यशस्वी होतात. तुम्ही देखील